नमस्कार मित्रांनो, मी लोककलेचा शिलेदार घेऊन आलो तुमच्यासाठी आणखीन एक नमन ब्लॉग. ज्या रंगमंचाने आम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं असा श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर कलामंच. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गीतकार शाहीर प्रशांतदादा खांदारे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या लोककलेच्या प्रवासाबद्दल. नमस्कार, मी गीतकार शाहीर प्रशांत खांदारे. लोककलेचा प्रवास म्हणायला गेला तर ही देण माझ्या घरातूनच होती. माझ्या आजोबा विश्राम खांदारे ज्यावेळी इन्स्ट्रुमेंट बाकीच्या आल्या नव्हत्या तोपर्यंत बासरी हा जो प्रकार होता हा कोकणात वाजवला जायचा आणि बासरीचा जो नाद होता तो आमच्या घरात घुमला जायचा आणि तिथून ती लोककला म्हणायला लागेल की आमच्यापर्यंत पोचली. त्यानंतर माझे वडील प्रकाश खांदारे यांनी शक्तितुरा मुंबईमध्ये होते त्यावेळी केला. त्यानंतर गावीसुद्धा जाऊन आमच्या श्री पावणादेवी नाट्यनमन मंडळ बोरिवली वर्षवाडीत हिरिरीने सहभाग घेतला आणि तिथून ती एक लोककला अक्षरशः मुरत गेले या देहात. एखादा कलाकार घडतो, एखादी सुरुवात असते त्या कलाकाराची. तुमची सुरुवात केव्हा झाली होती? सुरुवात म्हणायला गेलात तर आमच्या वाडीचं नमन ज्यावेळी चालू झालं त्यावेळी मी फक्त स्टॅच्यूसारखा एक रोल करायचो, तो म्हणजे शंकराचा. नॉर्मली प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली स्टेप ती असते, तर फक्त शंकराचा रोल असायचा. मी जाऊन उभे राहायचो. त्यानंतर माझा मित्र किरण खांदारे जो कृष्णाची भूमिका करायचा. त्यानंतर एक असा क्षण आला की तो कराडमध्ये त्याच्या वडिलांच्या इकडे गेला होता आणि सेम डेला आम्हाला एक शो आला. त्या शोच्या दिवशी शो बुकिंग झाला आणि आता तर सगळी वाहनं आहेत पण त्यावेळी मोबाईल वगैरे हा प्रकार नव्हता. मग त्याला आणायचं कसं? मग तिथून सुरुवात झाली की आता कृष्ण करणार कोण? मग आमचे प्रदीप खांदारे जे सरपंच म्हणून शिपोशी गावामध्ये त्यांनी भूमिका बजावली. ते म्हणाले की प्रशांत करेल. ठीक आहे, मग त्यांनी तो सांगितल्यानंतर शब्द पाळणं गरजेचं होतं. एक दिवसाची म्हणण्यापेक्षा 1-2 तासाची त्यांनी प्रॅक्टिस घेतली आणि तिथून मग त्या रात्रीचा शो एवढा चांगला झाला की तिथून मग पुढचा कृष्णाचा रोल माझ्याकडे. त्यानंतर परत गवळणी वगैरे मी बऱ्याच दिवशी एक म्हटलं तर विलनची भूमिका सोडलीत तर बाकी बऱ्यापैकी पात्र आमच्या नमनामध्ये केलेले. शाहीर म्हणून, गायक म्हणून कधीपासून सुरुवात झाली? मी 10वीला असताना आमचे वस्ताद सुरेश खांदारे, सहदेव खांदारे आणि वडील प्रकाश खांदारे यांच्या तालमीतून थोडं शिकत होतो. म्हणजे त्यांना फॉलो करत होतो. तालमीत म्हणण्यापेक्षा ते जे काय गात होते ते थोडं ऐकून किंवा दुसरं म्हणायला गेलं तर अंकुश गुरव गोवा जे कोथरीचे आहेत त्यांना थोडंसं मी फॉलो करायचो आणि तिथून मग ते शिकत गेलो. 10वीला असताना एक मी जस्ट असं शिवाजी महाराजांवरती एक गीत केलं होतं आणि प्रदीप खांदारे यांनी मला सांगितलं की आजपासून तुझ्या हातात माईक आहे आणि आजपासून तुला बारी करायची आहे. आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि पहिली जी माझी बारी होती ती मोहनगडशी सरांबरोबर पालू इथे झाली आणि त्यांनी त्या दिवशी खरंच खूप अप्रोच केलं की तुला ह्या गोष्टीत 100% द्यायला पाहिजे. बघा, आणि आता आपण यांच्या गायकीबद्दल माहिती घेतली. खऱ्या अर्थाने तुम्ही फेमस, म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी कुठे मिळाली असं तुम्हाला वाटतं? खऱ्या अर्थाने प्रसिद्धी म्हणायला गेला तर तुझ्या हजारी न करे हे जे गाणं आहे त्या गाण्यापासून चांगली प्रसिद्धी मिळाली. पूर्वी काय होतं की आम्ही शो करायचो त्यावेळी यूट्यूब वगैरे हा प्रकार नव्हता. त्या जवळच्या गावामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये किंवा प्रभानवल्ली त्यानंतर देवरुख वगैरे ह्या साईडला व्हायचे शो, पण रात गई बात गई असा विषय असायचा त्यावेळी. त्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे तेवढे लोक ओळखायची, त्यानंतर विषय संपून गेला. पण आजकाल काय झालं की यूट्यूबमुळे कलाकार लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि तुम्ही सर्व जे यूट्यूबवर आहात त्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी. प्रत्येक माझं तर प्रांजळ मत आहे की जे कलाकार आपल्या या कलेमध्ये आहेत त्यांना एवढी पब्लिसिटी मिळाले तर त्यांनी यूट्यूबरचे मनापासून धन्यवाद मानायला पाहिजेत. कारण हे सगळी जी मंडळ आहे स्वतःचा जॉब सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तुम्हाला एवढे पब्लिश करत असतात, लोकांपर्यंत पोचवत असतात, हे श्रेय तुमचं आहे. आता तुमचं एक रिसेंटली गाणं झालं आहे, ते कोकणी स्वर चॅनल आहे, त्या चॅनलवरती अपलोड झाले. त्या गाण्याबद्दल काय सांगाल? कोकणी स्वरवरती जे गाणं आलं आहे ते आमचे मित्र अक्षयदादा आगरे यांच्या आग्रहास्तव ते गाणं मी लिहिलं होतं, गायलंही आहे. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की एक 1 टेकमध्ये ते मी गाणं गाऊन आलेलो आहे. गावी आमचे गणेशदादा नागवेकर आहेत, त्यांनी नंतर तो मिक्सिंग वगैरे हा प्रकार केलेला आहे. पण खूप छान त्यांनी करून दिलं आहे. आणि आमच्या गायिका ज्या आहेत अक्षरा पवार
यांनी सुद्धा ते छान गाणं फर्स्ट टाईम असून सुद्धा गायलं आहे. आणि अक्षयदादांचे तर एवढे आभार मानेल की आमच्या बाजूच्या गावातले आहेत आणि त्याने खूप इनिशिएटिव्ह घेतला आहे या गोष्टीसाठी. तुमच्या आठवणीतील एखादी गवळण किंवा गण जो तुम्ही कधी विसरणार नाही अशी एक गवळण सांगा. तसं म्हणायला गेलं तर मोहन मुरलीवाला ह्या गाण्याच्या मागची एक गोष्ट आहे. मी आणि अक्षय खानदारे आमचा जो म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा भाऊ, आम्ही दररोज साकारपा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ कला मंच साकारपा या नाट्यनमनासाठी जायचो. बोरवळे ते साकारपा प्रवास असायचा. रात्रभर म्हणजे रात्री 2 म्हणा 2:30 म्हणा 3 म्हणा कधी आम्ही यायचो. आणि त्या वर्षी काय झालं की आमचं कृष्ण चेंज होत होता आणि म्हटलं बघ अक्षय तू ही भूमिका करशील काय? तर ठीक आहे म्हणाला दादा करतो. ठीक आहे तू करतोयस ना तर तुझ्यासाठी म्हटलं एक गाणं लिह. ठीक आहे म्हटलं दादा आता तू गाडीवर आहेस आता तुला काय सुचतंय बघ. आणि एक जुनं गाणं ऐकलेलं होतं, त्याचा रिदम थोडासा होता डोक्यात. म्हटलं बघ हे जमतंय काय, मोहन मुरलीवाला मी फुलबीजे गाला. ठीक आहे म्हणाला पुढचं कर. आणि त्याच्यासाठी ते खास लिहिलेलं गाणं. आज तो नाही सांगताना थोडंसं दुःख होतं की आमची मैत्री जरी आम्ही वाडीतला असो पण त्या कलेमुळे जो आमचा बॉन्डिंग होता ना तो लाजवाब होता. आम्ही कुठलाही कार्यक्रम चुकवत नव्हतो. मग रात्रीचे 4 वाजून देत 5 वाजून देत मला तो एक दिवस म्हणा दादा म्हणे की आपल्याला लोक वेडे समजत असतील. म्हटलं का रे? आणि आपण म्हणतो कधी पण येतो आपल्याला म्हणजे दारूच्या व्यसनापेक्षा हे व्यसन चांगलं आहे जे तू मला लावलेस आणि मला बरं वाटतंय. पण एक सिच्युएशन असं आली की देवळाच्या ठिकाणी त्याचा ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला संध्याकाळी 6ची गोष्ट होती आणि त्यानं मला अगोदर फोन केला की दादा अशी शिपारी आले काय होतं. म्हणजे ठीक आहे फिक्स करूया आणि झालं शो फिक्स झाला. मी घरी आलो त्यानंतर दिवाबत्ती करतो एवढ्यात गोष्ट कळाली आणि तिथून सातारा ते रत्नागिरी जाईपर्यंत त्याचा जो प्रवास होता तो माझा शेवटचा त्याच्यासोबतचा शेवटचा. पण तो त्या गाण्यामुळे कंटिन्यू माझ्या आठवणीत येतो. आता 28 तारीख निघून गेली त्या दिवशी सुद्धा त्याची खूप आठवण आहे. म्हणजे ते गाणं त्याच्यासाठी एक स्पेशल स्पेशल ते गाणं त्याच्यासाठी स्पेशल. कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत खूप कष्ट केलेत. मी तर सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेल की ज्या वेळी हे कार्यक्रम आयोजित होतील त्यावेळी खरोखर नक्की या यूट्यूबर्स मंडळींना मोलाचा साथ द्या, त्यांना पाठिंबा द्या. कारण त्यांच्यामुळे बरेचसे असे कार्यक्रम या ठिकाणी मुंबईमध्ये सादर केले जातात. आपल्या लाल मातीतली कला मुंबईमध्ये येते. मुख्य म्हणजे आपले जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा आपल्या रत्नागिरीचा जो योगदान आहे, रत्नागिरीतले जे कार्यक्रम आहेत हे ओव्हरऑल महाराष्ट्रापेक्षा आपल्या रत्नागिरीतून मुंबईमध्ये जास्त होतं. आणि याचं सर्व श्रेय तुम्हा सर्व यूट्यूबर्सला जातं आणि सर्व रसिक प्रेक्षकांना जातं. तर तुमचाही मी धन्यवाद मानतो आणि आपल्या लाल मातीतल्या या रसिक प्रेक्षकांचेही धन्यवाद दादा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, त्रिमूर्ती कला मंच मुंबई याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या नमन मंडळाची आणि या आयोजनाबद्दल जाणून घेऊया. दादा कसं झालं होतं आयोजन आणि आम्हाला या नमन मंडळाची प्रथम ओळख सांगा. नमस्कार, मी अभिषेक खापरे. बघा मी सुरुवात करताना म्हणजे मला खूप अडचणी आल्या की माझ्याकडे मी शून्यातून निर्माण केलेला हा कलामंच आहे आणि थोडासा प्रॉब्लेम मला झाला होता की पहिल्या शोच्या वेळेस आणि पहिला शो झाला तो पण शिवाजी नाट्य मंदिर इथेच झाला होता. त्या कलाकारांकडनं मला म्हणजे जो प्रोत्साहन पाहिजे होतं ते कलाकारांकडनं भेटलं नाही. ठीक आहे, तरी पण माझ्या याच्याने जेवढं करता येईल तेवढं मी केलं होतं पहिल्या शोच्या वेळेला. तिथे फक्त आणि फक्त मला एवढा प्रॉब्लेम आला होता की माझ्या शोला रसिक प्रेक्षक फक्त 47 लोक होती. अशा अवस्थेमध्ये मी हा कलामंच आता म्हटलं उभं राहणं शक्य नाही. तरी पण मला आपले बळीवंश कलामंचाचे निर्माते सागर डावल सर आणि माझे मित्र मिलिंद ठीक यांनी खूप मला सपोर्ट केला की तुम्ही जागे व्हा आणि कलामंच चालू करा नव्याने. 10 ते 11 कलाकार मी जमा केले आणि मला एका महिन्यामध्ये दापोलीमध्ये शो करायचा होता. तर दापोलीमध्ये शो करताना आम्ही एका महिन्यामध्ये सेटअप उभा करून आम्ही हनुमान जयंतीला गेल्या वर्षी कार्यक्रम केला. अशा कंडिशनमध्ये आज मला आणि आजचं आयोजन करताना पण खूप अडचणी आल्या. म्हणजे तिकीट सेलिंग कशी होईल, काय होईल.
म्हणजे मला वाटत नव्हतं की आज एवढं रसिक प्रेक्षक येईल. मला तिकीट देताना पण हँडल तिथं खाली करताना खूप अडचण आली की कुठली तिकीट कुठे फिरवायची. ठीक आहे, नेक्स्ट टाईम माझ्याकडनं अशा म्हणजे आता मी शिकतोच आहे, सर्वांचा सपोर्ट राहू दे आणि असंच आता मला जसं सहकार्य करताय तसंच सगळ्यांनी सहकार्य करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत कोकणातील सुप्रसिद्ध गायिका हृदयीताई दळवी. यांच्याकडून आहे ना त्यांच्या लोककलेतील प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम ताई, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. काय सांगाल अजूनपर्यंत तुमचा लोककलेतील प्रवास? धन्यवाद. पहिली तर माझा इंटरव्ह्यू घेत आहे तुम्ही, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. नमस्कार. दादांनी सांगितल्याप्रमाणे मी शक्तिवले शाहीर सौ हृदयी दळवी महाडिक आणि माझं म्हणजे सगळ्यांना थोडंफार माहीतच असेल की मी चाखडीमध्ये शक्तिधुऱ्यामध्ये परफॉर्म केलेला आहे आणि गेले 10-15 वर्ष मी कार्यक्रम करते आहे शक्तिवाली म्हणून. आणि आज नमन आहे आणि त्यानिमित्ताने दादा इथे आलेले आहेत आणि इंटरव्ह्यू करत आहेत. तर नमनमध्ये मी पहिल्यांदा आज गाते. हे नमनचं व्यासपीठ माझ्यासाठी पहिल्यांदा आहे. आणि जाखडी म्हणाल तर मी आधी नाचायचे. आता जर तुम्ही माझा ग्रुप वगैरे बघत असाल तर लेडीज वगैरे असतात, पण जी आपली पारंपरिक पद्धत आहे कोकणातली, तर तसं मी नृत्यसुद्धा केलेलं आहे इयत्ता 10वीपर्यंत. आणि आपल्या ह्या लोककलेमध्ये, नमन कलेमध्ये तुम्ही पहिल्यांदा गाताय. काय वेगळेपण आहे इकडे? म्हणजे आपण शक्तिधुरा करता तुम्ही आणि इकडे नमन लोककला, त्याच्यामध्ये काय वेगळेपण वाटतं गाताना? तेवढीच मजा आहे, तेवढीच एनर्जी आहे. मी खरं तर बोलायचं झालं तर मी पहिल्यांदा नमन बघतीये, त्यामुळं माझं गाण्याकडे कमी फोकस आणि त्यांच्याकडे म्हणजे इतर पात्र जी आहेत, कृष्णा म्हणा किंवा पेंद्या सुदामा जे काही, त्यांच्याकडे खूप लक्ष आहे. आणि एवढी मंडळी सांभाळून प्रत्येकाचं वेगवेगळं पात्र आहे आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे. किती दाद देऊ तेवढी कमी आहे. एवढ्या कलाकारांना एकत्र करून आजच्या आमच्या कार्यक्रमाचे निर्माते अभिषेक खापरे हे करतायत. खरंच म्हणजे मूर्ती कीर्ती लहान पण मूर्ती महान असं त्यांचं थोडंसं म्हणजे त्यांची तुलना केली तर ती कमी होणार नाही. आज दादर येथे त्रिमूर्ती कला मंच मुंबई यांचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये तुम्ही गायलात. कसं वाटलं पहिल्यांदाच नमनमध्ये गायन करून? खूप छान, वेगळाच अनुभव आहे आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे माझा हा पहिलाच प्रोग्राम आहे. मी आधीसुद्धा सांगितलं होतं की तिथे जो शक्तिधुरा करतो ना तिथे आमचा स्टेज असतो, म्हणजे आम्हीच सगळं तिथं सांगायची गरजच नाही आम्हाला की असं करा तसं करा. पण ॲज अ सिंगर म्हणून आपण जेव्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये जातोय, म्हणजे उदाहरणार्थ आजचाच कार्यक्रम त्रिमूर्ती कला मंच यांच्या माध्यमातून आज मी नमन क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि खूप सपोर्टिव्ह सगळे कलाकार आहेत, खूप सपोर्टिव्ह आर्टिस्ट आहेत, खूप छान निर्माते, सगळे लेखक वगैरे, खूप छान ग्रुप मिळाला आहे मला. पहिलाच पण खूप धमाकेदार असा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. आणि तुम्हालाही जर असा आमचा कार्यक्रम बघायचा असेल तर लवकरात लवकर सगळ्यांनी आम्हाला कॉल करा आणि आमचे कार्यक्रम म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत पोचत राहू. त्यासाठी अभिषेक खापरे दादा नंबर देतीलच, कॉन्टॅक्ट नंबर देतील, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला केव्हाही प्रोग्राम हवा असेल तर या लोकांना फोन करा आणि कार्यक्रम ठरवा. धन्यवाद ताई. थँक्यू. मित्रांनो, दादर येथे एक बहुरंगी नमनचा कार्यक्रम आहे. नमनाचं नाव आहे त्रिमूर्ती कला मंच मुंबई आणि नेहमीप्रमाणे ना आपल्यासोबत आहेत आणखीन एक नवीन कलाकार. जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास. दादा, तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार, मी रोशन वीर. आपला कळजुंडी ग्रामस्थ नमन मंडळ यामधून मी हा प्रवास म्हणजे कलेचा प्रवास चालू झाला माझा. जवळजवळ मुंबई रंगमंचावरती मी 2014पासून काम करतो आहे आपल्या कळजुंडी ग्रामस्थ नमन मंडळ या माध्यमातून. तर असं हे करत असताना एक अभिषेक खापरे निर्मित नमन त्यांची एक ओळख झाली आमची. तर त्यांच्या मंचासाठी कलाकार पाहिजे होते, तर आपण त्या मंचासाठी आम्ही आता 3 वर्ष मी काम करतो आहे ह्या मंचामध्ये. तर म्हणजे तसा प्रवास बघायला गेला तर एकदम जरा मस्तच आहे. म्हणजे आवड आहे एक कलेची, नमनाची, ती कुठे ना कुठे ते जोपासायला पाहिजे. आपण नेहमीच सर्व येतो गावावरून कामधंद्यासाठी, बरोबर. त्याच्यासाठी आपली आवड असते ते आपण कुठेतरी हरवून जातो कामधंद्यामध्ये. पण ते आम्ही कळजुंडी ग्रामस्थ कसं एक प्लॅटफॉर्म दिला होता आम्हाला की नमन ही आपण जवळजवळ कळजुंडी गावालाही 75 वर्ष झाली गेल्या वर्षी. 75 वर्षात आम्ही महोत्सव मोठ्या थाटात केलेला आपल्या गिरगावमध्ये.
तो पण सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर आम्ही ह्या कलामंचमध्ये पण मी काम करतो. 2 वर्ष केली, आता हे 3रं वर्ष माझं ह्या कलामंचामध्ये. बघा दादा, तुम्ही गावचे कलाकार आहेत. हो. एक वेळ अशी येते की आपल्याला गाव सोडावं लागतं, मनाविरुद्ध गाव सोडावं लागतं. हो त्याच्यानंतर पण ही कला जोपासलात. हो त्याबद्दल काय सांगाल? कशी जोपासलात? म्हणजे कसं बघा, आपण गाव सोडतो काय, आपण कुठल्या कामधंद्यासाठी वगैरे याच्यासाठी आपण गाव सोडून मुंबईसाठी येतो पोट भरण्यासाठी. तर पोट भरून आपल्या ते पण कामधंदा सांभाळून आपल्याला ही कला जोपासायची असेल तर थोडा वेळ द्यावा लागतो. अशी तर होत नाही. म्हणजे तुम्ही बोलाल की कामधंदाच बघायला पाहिजे, असाचा भाग नाही. कामधंदा करून पण आपल्याला कला जोपासता येते. आपल्यावरती असतं ते. आपल्या जर मनामध्ये असेल कलेची भावना असेल तर ती करू शकतो आपण, असं माझं तर मत आहे.